मणी सर, काय बोलणं झालं? अंदाज खरा ठरला स्वानंदी. हे सगळं सुजितने केलं होतं. स्वानंदी, तुम्ही शब्द दिलाय ना म्हणून गप्प बसलो, नाही तर आत्ताच्या आत्ता तिघांना घराबाहेर काढलं असतं. मणी सराव, पण हे सगळं सुजित सरांनीच केलं याचा पुरावा थोडी आपल्याकडे. आपल्याला ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर मी परत डायल केला, सुजितकडे वाजला तो. अजून कसला पुरावा हवाय तुम्हाला? म्हणजे सुजित सरांनी आणि तनिषाने मिळून आपल्याला खोटा फोन केला. एक्झॅक्टली. याचा अर्थ त्यांना अर्जुनला काही त्रास द्यायचा नव्हता. तुम्हाला घराबाहेर काढून तुमचं बरं वाईट करण्याचा प्लॅन होता यांचा. नशीब राजाराम दादा तिथे वेळेत पोहोचले, नाहीतर मणी सर, तुम्हाला काही झालं असतं तर? स्वानंदी, हे बघा, नको तो विचार करू नका. आता मी तुमच्या समोर आहे ना, व्यवस्थित, काही झालेलं नाही मला, मी ठीक आहे. स्वानंदी, हे बघा, तुम्ही जर माझ्यासोबत असला ना तर मी कुठल्याही संकटांचा सामना करू शकतो. ब्रदर, आपण दोघांनी अनेक संकटांना फेस केलंय ना, केलंय की नाही? हो, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण मला भीती वाटते. हो, भीती मला पण वाटते ना स्वानंदी. आणि अर्जुनला किडनॅप केल्याचा फोन आल्यानंतर मलाही भीती वाटलीच ना. स्वानंदी, मी काहीही सहन करू शकतो, पण अर्जुनला थोडा जरी त्रास झाला ना तर ते मला सहन नाही होणार. नाही सर, इथून पुढे आपण आपल्या अर्जुनला असं कोणाकडे नाही द्यायचं. आपल्याला एकांत मिळावा, एकत्र वेळ घालवता यावा, यासाठी आपण आपल्या बाळाला आपल्यापासून लांब नाही करायचं. आपण त्याच्या सोबत राहूयात, प्लीज. प्रॉमिस. या मणीची इतकी हिंमत, माझ्याच घरात मला इतकं बोलला. आणि मॉम, सगळ्यांसमोर पलटी मारली मॉमने. हे काही स्वतःच्या मुलाला अशी कशी वागवू शकते? या घरात ना कोणाला माझी काही पडलेलीच नाहीये. कोणासाठी करायचं मम्मी हे सगळं? सुजित, हे बघ, मला माहितीये तू चिडलायस, पण तू आता शांत हो ना प्लीज. पण अरे, एक अटेम्प्ट फेल झाला ना, आपण परत अटेम्प्ट करूया. तुला काय वाटतंय तनिष? हा अटेम्प्ट फेल झालाय त्याचं वाईट वाटतंय मला. मला वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतंय माहितीये? तो मणी माझ्या घरात मला इतकं बोलला, आणि ते सगळं माझी आई तिथे असताना बोलला. आणि माझ्या आईने काय केलं? फिरली सगळ्यांसमोर, त्याची बाजू घेतली. सुजित, एक आई स्वतःच्या सख्ख्या मुलाबरोबर जर असं वागू शकते ना तनिष, तर मला कळत नाहीये हे सगळं मी कोणासाठी करतोय. सुजित, प्लीज शांत हो. हे बघ, तू समजून घे ना, मावशीचाही नाईलाज झाला होता तेव्हा, म्हणून ती हे सगळं बोलली. पण आय नो तुला त्याचा खूप राग आलाय, आणि रादर मलाही राग आलाय त्याचा, कारण मला ते पटलं नव्हतंच. कारण नाईलाज आणि मुलगा यात कोणतीही आई आहे ना, फक्त मुलगाच निवडेल. आणि त्यात तो मणी, तो बाहेरचा आहे, त्याच्यासमोर तुझ्याबद्दल एवढं सगळं बोलायची गरजच नव्हती. उलट मावशीने तुझीच बाजू घेतली पाहिजे होती. पण इट्स ओके. हे बघ सुजित, मावशी आधीपासूनच अशी आहे, तिचा स्वभावच असा आहे ना. पण तू का काळजी करतोयस? मी आहे ना. हे बघ, कुठल्याही सिच्युएशन मध्ये मी कायम तुझी साथ देणार आहे. कायम. कितीही प्लॅन्स फेल झाले ना तरी मी तुझ्या बरोबर उभी राहीन. आपण परत प्लॅन करू, वारंवार प्लॅन करू, जोपर्यंत ती स्वानंदी आणि मणी हे दोघे या जगातून साथ नाही तोपर्यंत प्लॅन करू. त्यांचं जगणं आपण मुश्किल करू. तुझ्या अपमानाचा पुरेपूर बदला घेऊ आपण. आणि या सगळ्यात तुझी तनिष ही कायम तुझ्या बरोबर असणार आहे. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?
मावशी खूप कन्व्हिनियंटली स्वतःला वाचवतेस ना? नाही, माझ्या बाबतीत देखील तू तेच केलं होतंस. पण आता बघच, सुजितला तुझ्यापासून तोडलं की तो फक्त माझ्यावर विश्वास ठेवेल आणि फक्त माझ्या इशाऱ्यावर नाचेल. आणि त्यात मणी आणि स्वानंदीला संपवताना माझं स्थान या घरात बळकट होत असेल तर ते एका दगडात 2 पक्षी मरतील. मणी सर, मी बघतो. स्वानंदी, तुझा गुन्हेगार कोण आहे हे तुला अजून समजलेलं नाहीये ना, कारण ते मुद्दाम तुझ्यापासून लपवलं जात आहे. पण तुला तुझा गुन्हेगार कोण आहे हे जाणून घ्यायची इच्छा असेलच ना. जर तुला हे सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज सकाळी 10 वाजता नाक्यावर भेट. काय झालं मणी सर? काय? नाही, काय नाही. मे बी ते कोणीतरी दगड फिरकावला असेल, चुकून आपल्याकडे आला. काळजीच काही कारण नाही. तुम्ही हवं तर झोपा अजून थोड्या वेळ. नाही, नको. सकाळ झालीच आहे, आता उठते मी, फ्रेश होते. सुजित, सुजित, हे बघ, मी तुझ्यासाठी गरम गरम नाश्ता आणलाय. अजून चिडलायस? हा, काल मी बोलले त्याच्यासाठी. अरे समजून घे ना सुजित, मी तसं बोलले नसते तर त्या मणीने घराबाहेर काढलं असतं आपल्याला. केवळ ते होऊ नये म्हणून मी त्याच्यासमोर तुझा अपमान केला. चल आता राग सोड आणि गरम गरम खाऊन घे. मम्मा, तुझ्या हातचं मला काहीच नकोय. तुझ्या लाडक्या मणीला जाऊन दे ना, खाईल तो. अरे वेडा आहेस का? काही काय बोलतोयस? तनू, बरं झालं तू आलीस. तूच समजाव याला. किती चिडलाय बघ माझ्यावर. डोक्यात राग घालून घेतोय नुसता. मावशी, खरं सांगू? नाही म्हणजे प्लीज मला माफ कर, पण मी खोटं नाही बोलणार. काल तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात पटलेलं नव्हतं. अगं तू अगदी सोयीस्करपणे बाजू बदलतेस. भीतीपोटी का होईना पण तू समोरच्याची साथच सोडतेस ग. आणि तू जे काही वागली आहेस ना काल सुजित बरोबर, तेच तू माझ्या बाबतीतही केलं होतंस. आठवतंय ना? नाही, माझा प्लॅन फसला होता म्हणून तू अगदी सगळा दोष मला देऊन मोकळी झाली होतीस. पण मावशी, तू हे विसरली होतीस का की त्या प्लॅन मध्ये तूही तितकीच सहभागी होतीस. आय एम रिअली शुअर जर तो प्लॅन सक्सेसफुल झाला असता ना मावशी, तर क्रेडिट घ्यायला तूच आधी पुढे आली असतीस. मग फेल झाल्यावर जबाबदारी घ्यायला का नाही येत? आणि हे बघ मावशी, हा जो तुझा स्वभाव आहे ना, हे जे तू प्रत्येक वेळी सगळ्यांची साथ सोडतेस ना, त्यामुळे त्रास होतो. आणि अगं सख्खी आई जेव्हा मुलाबरोबर अशी वागते ना तेव्हा अजून जास्त त्रास होतो. सुजितला पण तोच त्रास होतोय. त्याला खूप जास्त वाईट वाटलंय. पण ठीक आहे, बघ तू विचार कर. सुजित, कॉफी घे.
मावशी, तू मला एकटी पाडायला निघाली होतीस ना? आता बघ तू किती एकटी पडतीयस ते. या घरात प्रत्येक माणसाला मी एकटं पाडून आणि त्या प्रत्येकाची जवळची व्यक्ती पण मीच असेन का? खूप जुनी स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीला म्हणतात डिवाइड अँड रूल स्ट्रॅटेजी. अँड ऑफकोर्स तनिषचा जन्मच रूल करायला झालाय. या सर्पोद्गार साम्राज्यावर तनिष रूल करणार आता. छान झाली कॉफी. थँक्यू. बाळू, बाळू इकडे. काय झालं सर? आता कोणी आलं होतं बंगल्यावर? नाही सर. खरं सांग, तुझं कामावर लक्ष नाहीये ना? कोण आलं होतं बंगल्यावर? खरंच सांगतोय सर, कोणीच आलं नव्हतं. आतमध्ये पण कोणी नाही आलं आणि मी गेटवरून कोणाला आत सोडलं सुद्धा नाहीये. अरे कोणी आलं नाही तर मग खिडकीवर दगड कोणी मारला? आमच्या हात कोणाला लागला असतो तो दगड? मग सर मी खरंच सांगतोय, गेटमधून कोणीच आतमध्ये आलं नाहीये. आणि मी खोटं का बोलू सर? काही झालं तरी स्वानंदीला सत्य समजता कामा नये. काय करू? हे बाळू, तुला शेवटचं विचारतोय, खरं खरं सांग, कोण आलं होतं बाहेरून? अहो सर मी खरंच सांगतोय, विश्वास ठेवा माझ्यावर. मी काहीच केलं नाहीये. बाहेरून कोणी आलं नाही मग तू मारला दगड? कोणी मारायला सांगितलं तुला? नाही सर, अहो खरंच सांगतोय, मी दगड नाही मारला आणि गेटमधून पण कोणी आलं नाहीये. मी तिथेच उभा होतो. बाहेरून कोणी आलं नाही, तू दगड मारला नाही तर मग आता दगड हवेत उडून आला? तू काम करतो की झोपा काढतो? हा, हजारदा सांगितलंय तुला, काम करण्याचे पैसे देतो तुला. तू जर असं काम करणार असेल तर कशाला ठेवलंय तुला कामावर आम्ही? तुला काढून टाकायला हवं. नको सर, मला कामावरून काढू नका सर. खरंच सांगतो, मी गेटवर लक्ष ठेवून होतो, कोणीच आतमध्ये आलेलं नाहीये आणि मी दगड नाही मारला सर. सर प्लीज मला कामावरून काढू नका. खरं बोल बाळू. सर गरिबाच्या पोटावर पाय देऊ नका, मला कामावरून खरंच काढू नका. मणी सर, अहो काय झालंय? ह्यांना का रागवताय तुम्ही? अहो काय नाही, दगड कोणी मारला असं विचारत होतो याला, पण याचं लक्षच नाही कामावर. मग असा वॉचमन काय कामात स्वानंदी? मणी सर, अहो मग नसेल माहिती त्यांना. आणि मगाशी तुम्हीच म्हणालात ना की कोणीतरी दगड भिरकावला असेल आणि तो खिडकीतून आतमध्ये आलाय. जाऊ द्या, नका इतकं टेन्शन घेऊ. नाही पण मला असं वाटतंय स्वानंदी, तो दगड कोणीतरी मुद्दाम मारला असावा. हो पण बरं जाऊ द्या, आता टेन्शन घेऊ नका. दादा तुम्ही जा. मणी सर, अहो कसला विचार करताय? चला. नाही मला एक अर्जंट काम आहे, मी जाऊन आलोच. तुम्ही वा पुढे, मी आलोच. मणी सर, अहो इतक्या सकाळी कसलं अर्जंट काम आहे? आल्यावर सांगतो ना स्वानंदी. मी आलोच. मणी सर, अहो बाळू, जागा तर हीच सांगितली होती, वेळही हीच होती, पण अजून इथे कोणीच नाही आलंय. ये वाट बघतो. नाही, स्वानंदीला त्यांचा गुन्हेगार कोण आहे हे कळता कामा नये. त्यांना सहन नाही होणार आहे. हा माणूसही येत नाहीये. कोण आहेस तू? चिठ्ठी तू लिहिलीस ना? कोण आहेस तू? कोणी सांगितलं तुला हे करायला? हो तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. खरं बोल ना, इतका मारेन नाही तर. अहो मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तू घरी नाही आला म्हणून त्याच्या घरी चाललोय. अच्छा ओके ठीक आहे, थँक्यू. आय मीन सॉरी. तुम्ही जा. तुझीची गाडी?
म्हणजे ती चिठ्ठी सुजितने पाठवली होती. आता सुजितला नाही सोडणार मी. आम्ही सगळ्या नोकरांना काढून टाकलं आणि सुजित इकडची काडी तिकडे नाही करणार. आणि तनिषा तिचं जशी काही महाराणीच झालीये, जरा कामाला हात लावत नाहीये. मी मालकीण असून घरात नोकरांसारखं काम करतीये. मावशे मावशे ग, मला हाक मारायचीस ना, मी मदत करायला आले असते. मी हाक मारायची तुला काम करायला? तनिषा आधी आठव, मला कामाला हात सुद्धा नाही लावून द्यायचीस तू. आणि आता तनिषा तू खूप बदललीयस. तू ना संचितासारखी होत चाललीयस, स्वार्थी आणि काम चुकार. तनिष, पुढचे काही दिवस तरी मावशीला हर्ट करून नाही चालणार. सो काहीही कर आणि या मावशीला कन्व्हिन्स कर. मावशी मावशी मावशी, हे बघ, आय एम सॉरी मावशी, माझ्यामुळे तुला त्रास झाला, पण प्लीज तू गैरसमज नको ना करून घेऊस. हे बघ, मला खरंच 2-3 दिवसापासून बरं वाटत नव्हतं म्हणून मी काम करायला नाही आले, म्हणजे कुठलंच काम नाही केलं मी. पण तू चिडू नकोस प्लीज. तुला माहितीये ना, तू चिडली की मग मला नाही आवडत. तू बस, मी सगळं काम करते. हा, तू बस आरामात बस. सुजित, काय प्रकार चालवलाय तू? काय झालं म्हणे? स्वानंदीला का त्रास देतोयस तू? तू जो त्रास देतोय ना, त्या जाब विचारायला आलोय मी. मी काय स्वानंदीला त्रास दिलाय? स्वानंदीला चिठ्ठी का लिहिलीस? का तू तो विषय उकरून काढतोयस? हे बघ सुजित, हे थांबवणं तर जड जाईल तुला. पण काय बोलतोयस तू? मला काहीच कळत नाहीये. स्पष्ट सांगशील का काय झालंय ते? स्वानंदीला चिठ्ठी कोणी लिहिली, तुझा गुन्हेगार कोण आहे, तुला जर जाणून घ्यायचं असेल तर इतक्या वाजता इथे भेट. काय गरज आहे? तू काय बोलतोस? तुला तरी कळतंय का? मी काय सगळं उकरून काढेन? मी का तिला सत्य सांगायला जाईन? मला काय वेळ लागलाय? सुजित, मी तिथे गेलो होतो, तर कोणी नाही पण तुझी गाडी पास होताना बघितली मी. माझी गाडी? त्या गाडीचा नंबर बघितलास? मणी, सेम मेकची सेम रंगाची दुसरी गाडी असू शकते जगात. तुला खोटं वाटतंय माझं तर एक काम कर, आपल्या बंगल्याचं CCTV फुटेज चेक कर. मी सकाळपासून घरातनं बाहेर सुद्धा पडलेलो नाहीये. कसला सत्य? तनिष, हे नेमकं काय आहे तुला माहित नाहीये? हे बघ सुजित, तू जर हे खरं बोलत असला ना, तर तुझं नशीब चांगलं आहे असं समज. मी तर यातलं काहीच केलेलं नाहीये आणि तनिषाला सुद्धा काहीच माहित नाहीये. कोण असेल या सगळ्याच्या मागे? तनिष, हे जे सत्य आहे ना, हे तुला कळायलाच हवं. जर ही चिठ्ठी सुजितने दिलेली नाहीये, त्या तनिषाला याबद्दल काहीच माहित नाहीये, मग हे कोण करतंय? मणी सर, अहो काय, कुठे हरवलाय? आणि सकाळी सकाळी कुठे निघून गेला होता? सांगितलंही नाही काही. ते राघव नावाचे एक कार्यकर्ते आहेत, त्याच्या बायकोला हॉस्पिटलाइज करावं लागलं, पैशांची गरज होती, त्याला पैसेच द्यायला गेलो होतो. राघव? हा, राघव. याआधी मी हे नाव तुमच्या तोंडून ऐकलं नाही कधी. नवीन आहे का? तसा नवीनच आहे तो. बरं, तुम्ही फ्रेश व्हा, मी नाश्ता देते.
आता मी ही चिठ्ठी स्वानंदीच्या हातातून काढून घेतली तर त्यांना संशय येईल. मणी सर, हे काय आहे? तुम्ही मन मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकता ना? मग ही चिठ्ठी का लिहिली आहे? हा, ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं स्वानंदी. काय सांगायचं होतं? मणीसराव, मी आहे की इथे. चिठ्ठी लिहायची काय गरज आहे? बरं, त्यात काय लिहिलंय ते कळतही नाहीये. काय सांगायचं होतं तुम्हाला मला? ते ऍक्च्युली मला मणीसराव, बोला. काय सांगायचं होतं? शपथ आहे तुम्हाला माझी. मणी सर, नक्की चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय तुम्ही जे मला सांगू शकला नाही? हे बघा, मला तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय. नक्की काय सांगायचं होतं तुम्हाला मला? प्लीज बोला माझ्याशी, काय झालंय नक्की? स्वानंदी, कसं सांगू तुम्हाला हे सत्य? हे सत्य तुम्ही सहन नाही करू शकणार. तुम्हाला उद्ध्वस्त करेल ते. प्लीज मला शपथ घालू नका. मी सत्य सांगूही शकत नाही आणि तुमची शपथ मोडूही शकत नाही.